नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. 2026 मध्ये रेल्वे मार्फत ज्या काही वॅकन्सी येतील त्याच्या संदर्भातलं एक्झाम कॅलेंडर वेळापत्रक जाहीर झालेले. आता याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा कळणार आहे आणि जाहिरात कधी येऊ शकते या सगळ्या काही गोष्टी आपल्याला कळणार आहेत. तर हा एक्झाम कॅलेंडर काय हे सगळ्या काही गोष्टी पाहणार आहोत. आणि मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वे त्याच नंतर केंद्र सरकारच्या ज्या काही वॅकन्सी येतात ना मित्रांनो, त्या संबंधीची सर्व माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळते. सोबत आपली कंटेंटची पण सिरीज चालू असते मित्रांनो, म्हणून तुम्ही आपले हे चॅनल जे आहे तर ते आजच जॉईन करून ठेवा. बघा, भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांच्या रेल्वे बोर्डाकडून जे आहेत तर ते नवी दिल्ली येथील 5 डिसेंबर 2025 रोजी हे आलेलं एक्झाम कॅलेंडर आपण पाहायला मिळू शकतो. हे सर्व रेल्वे झोन्स आणि प्रोडक्शन युनिट्सला पाठवण्यात आलेलं होतं. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा, annual calendar for RRB recruitments for the year of 2026 and the nomination nodal agency of RRB. म्हणजे त्यांना एक नोडल एजन्सी करावी लागते की कोणत्या RRB कडे कोणती जबाबदार राहणार आहे. आणि त्यासोबतच 2026 साठीचं एक्झाम कॅलेंडर. आधी काय व्हायचं, रेल्वेच्या परीक्षा खूप दिवसानंतर व्हायच्या. आता रेल्वेच्या परीक्षा दरवर्षी होतात आणि रेल्वेच्या परीक्षा मराठीत पण होतात बरं का मित्रांनो. म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांना चांगली संधी आहे की आता मराठीमध्ये यांचा पेपर जो आहे तर तो होत असतो. बघा, इथं कोणत्या परीक्षा कधी दिलेल्या आहेत त्या पाहूया. बघा, त्यांनी पिरियड डिफाईन केलेला. बघा, जानेवारी ते मार्च हा एक पिरियड असेल की ज्याच्यामध्ये तुमची असिस्टंट लोको पायलट याची जाहिरातीवर काम होईल. याच्यामध्ये 30/6/2027 पर्यंत ज्या काही वॅकन्सी क्रिएट होतील, जे कोणी रिटायर होणार असेल, जे काही रिक्त पद असतील तर त्या रिक्त पदांचा आढावा तिथे घेतला जाणार आहे. त्याच्यानंतर डिसेंबर 2025 पर्यंत ते जागेसंदर्भात याच्यामध्ये माहिती दिली जाणार आहे. त्याच्यानंतर 2026 पर्यंत त्याचं अप्रुव्हल घेतलं जाणार आहे आणि फेब्रुवारी 2026 मध्ये याचे ड्राफ्ट जाहिरात जी आहे तर ते येणार आहे. जनरली आता ही जरी फेब्रुवारी म्हटलं पण तरीही मार्च पर्यंत ही जाहिरात येऊन लागते मित्रांनो. म्हणजे यावर्षी त्यांनी एक्झाम कॅलेंडर जवळपास फॉलोच आपल्याला केलेलं दिसतं. एप्रिल आणि जून हा दुसरा टप्पा असेल की ज्याच्यामध्ये 2 जाहिराती येतील. त्याच्यामध्ये टेक्निशियनची जाहिरात येईल आणि सेक्शन कंट्रोलर. आता हे सेक्शन कंट्रोलर आधी पद नव्हतं मित्रांनो, आता म्हणजे ते भरायला लागले, कंटिन्यू ते पण भरायला लागले. मागच्या वर्षी आली होती ऍड याची. 30/6/2027 पर्यंतच्या वॅकन्सी विचारात घेतली जातील. याच्याविषयीची माहिती त्यांच्या पोर्टलवर जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 मध्ये उपलब्ध होईल. फेब्रुवारी आणि मार्च मध्ये यांची मंजुरी घेतली जाणार आहे आणि ही जाहिरात मार्च मध्ये येणार आहे टेक्निशियनची आणि सेक्शन कंट्रोलरची येणार आहे एप्रिल मध्ये. तर मार्च मध्ये आपल्याला या जाहिराती पाहायला मिळतील, एक फेब्रुवारी मध्ये एक मार्च मध्ये. त्याच्यानंतर RRB ज्याची आपण तयारी करतो जुलै ते सप्टेंबर इंजिनिअरिंग वाल्यांसाठी. बघा, ज्युनियर इंजिनियर, डेपॉट मटेरियल सुपरिटेंडंट, क्लिनिकल मेट्रोलॉजिकल असिस्टंट म्हणजे RRB. त्यानंतर पॅरामेडिकल कॅटेगरी जे आहेत तर त्यांची पण वॅकन्सी कधी येणार आहे, त्यांची जाहिरात येणार आहे जुलै 2026 मध्ये. मग त्याच्या आधीच तुम्ही तयारीला लागून जा. त्याच्यानंतर मेन आपली जाहिरात जी NTPC ग्रॅज्युएट लेवल आणि 12वी पास उमेदवारांची, ती जाहिरात कधी येणार आहे मित्रांनो, ऑगस्ट मध्ये येणार आहे. म्हणजे पुढच्या ऑगस्ट मध्ये येणार आहे. आता नुकतेच NTPC चे फॉर्म जे आहेत तर ते भरले गेलेले आहेत. त्यांची प्रिलिमची परीक्षा ही बाकी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ऑगस्ट आणि डिसेंबर मध्ये मंत्रालयातील मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीज तुम्ही जर पाहिलं असेल, नुकतेच एक जाहिरात आलेली मित्रांनो रेल्वे संदर्भात, नुकतेच आता काही दिवसांपूर्वी. ती आयसोलेटेड कॅटेगरीची आलेली आणि ती आता आलेली आहे डिसेंबर मध्ये. ओके, आणि लेवल 1 चे जे काही ग्रुप डी वगैरेच्या एक्झाम्स असतील तर ते आपल्या सगळ्या इथं कव्हर केल्या जाणार आहेत. आणि यांची जाहिरात सगळ्यात शेवटी ऑक्टोबर मध्ये आणि सप्टेंबर मध्ये येणार आहे. हे पूर्ण वर्षासाठीचं जे एक्झाम कॅलेंडर जे आहे तर ते त्यांनी इथं घोषित केलेलं मित्रांनो. याच्या माध्यमातून आपल्याला रेल्वेच्या एक्झाम्स पाहायला मिळतात. बघा, RRB NTPC ग्रुप डी संदर्भात, त्याच्यानंतर टेस्ट सिरीज, या सर्व काही बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत मित्रांनो. टेक्निशियन असेल, ALB असेल, RRB असेल, सर्व बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर रेल्वे संदर्भातले अवेलेबल आहेत. बघा, पहिली ALP ची जाहिरात कधी येणार आहे, फेब्रुवारी 2026. त्याच्यानंतर टेक्निशियन आणि सेक्शन कंट्रोलर या कधी, मार्च आणि एप्रिल मध्ये. पुढची जाहिरात येणार आहे जुलै आणि सप्टेंबर मध्ये RRB पॅरामेडिकल सर्व्हिसेस NTPC. तर या जुलै सप्टेंबर मध्ये सगळ्यात जाहिरात जास्त पाहायला मिळतील. आणि ऑक्टोबर डिसेंबर मध्ये आपल्याला मिनिस्ट्रियल आणि ग्रुप डी ची जी एक्झाम आहे तर ती सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात जे आहेत तर ते पाहायला मिळणार आहे. बघा, ALP असेल, टेक्निशियन असेल, RRB असेल, या सर्वच्या बॅचेस मित्रांनो. त्यासोबतच SSC च्या पण सगळ्या बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. या चॅनलवर रेल्वे संदर्भात सर्व माहिती येणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.